प्रत्येक वेळेस तुला काही त्याच ग्रुपमध्ये टाकणार नाहीत ते बिग बॉसवाले, कधी ना कधी या ग्रुपमध्ये कधी त्या ग्रुपमध्ये. आता यांना एवढं म्हणतायत हे लोक डोक्याचा वापर करा, डोक्याचा वापर करा, डोक्याचा वापर करा, हे स्वतः खूप जास्त डोक्याचा वापर करतायत. माहीत नाही का कशासाठी आज तिला असं काय एवढं मोठं पाऊल उचललं की आज तिला सॉरी म्हणावं लागलं. ग्रुपच्या अगेन्स्ट जाऊन कुठंतरी त्यानं एक डिसिजन घेतलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, आजचा बिग बॉस एपिसोड जर आपण पाहिला असेल तर याच्यामध्ये जवळपास आज फक्त राडाच झालेला आहे. त्या निक्कीच्या अंगात काय घुसलं होतं माहीत नाही. एकही टास्क ती साधा सिंपल होऊ देत नाहीये. ठीक आहे, अडवायचं वगैरे इतर गोष्ट वेगळी, पण तिने जाऊन त्या बाळावर डायरेक्ट अटॅक करत होती ती. म्हणजे बाळाला नेमकं काय करायचं होतं तिला तेच कळत नव्हतं. गोष्ट काय होती की तुम्हाला काय करायचं आहे, त्या बाळासोबत काही गप्पा मारायच्यात, मराठीमध्ये गप्पा मारायच्यात, किंवा तुमचा जो कॉन्टेस्टंट आहे तुमच्याविषयी बोला, किंवा जे इतर सदस्य आहेत त्यांच्याविषयी बोला. या दोन गोष्टी होत्या. हे सगळं बोलायचं तर चालूच होतं, पण निक्कीचा काहीतरी वेगळंच डाव, वेगळंच काहीतरी. ती तिकडं अभिजित वाचवतोय, तिकडं पॅडेदादा वाचवतोय, योगिता आहे, निखिल आहे, हे 4-5 जणं त्या बेबीला प्रोटेक्ट करतायत जवळपास. आणि ही निक्की त्या बाळावर जाऊन झेप मारते, जण का बाळालाही तोडणारे, फोडणारे, मोडणारे. बिग बॉसनं काय सांगितलं होतं की तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये बाळाला जपायचं आहे, फक्त त्याला काही गोष्टी सांगायच्या, तो एक टास्क आहे. पण बाळा तोडा फोडा असं कुठं म्हटलेलं नव्हतं. पण ही निक्की बाई, तिला काय आहे की टास्कच होऊ द्यायचा नाही, तिला टास्क डायरेक्ट मोडून तोडूनच टाकायचा आहे. म्हणजे बाळालाच त्याला मोडून तोडून टाकायचं आहे. आणि तिने त्या बाळाचे जे आतमध्ये जे कापूस वगैरे असतो ना, ते सगळं काढून टाकलं होतं. त्याचा पाय तुटला होता. कारण काय आहे ना, ही निक्की अशी मुलगी आहे, तिला वाटतं की मला बिग बॉसमधलं सगळं कळतं आहे, मला बिग बॉसमधलं सगळं माहीत आहे. त्यामुळे ते प्रत्येक वेळेस अशी काही ना काही माती खातच असते. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी झाल्या. मग इकडून असतील, इकडून काही अनफेअर डिसिजन घेतले, त्यांनी काही फेअर डिसिजन घेतले. दोन्ही ग्रुपमधून इकडे तिकडं झालेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये बोलण्यासारखं एवढं काही नाही आहे. फक्त मला ते थोडंसं वाईट वाटलं की निक्कीनं जाऊन त्या बाळावर अटॅक नाही करायला पाहिजे होता, ओढायला नाही पाहिजे होतं बाळ. उगाच ते कसं तरी वाटतं ना की एक आपण बाळ समजा हातात घेतो, आपण बाळाला तरी तसं करू का कधी. पण निक्कीला काय आहे, निक्कीला काही देणं घेणंच नाही आहे. ती आपल्या मनाला येईल तसं वागणार, ती आपल्या मनाला येईल तसं करणार. बाकी जर कोणताही सदस्य पाहिला तुम्ही तर त्यामध्ये कोणीही बाळावर अटॅक करत नव्हतं किंवा बाळाला असं हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत नव्हता. फक्त निक्कीच एकटी होती जी बाळाला हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत होती, त्याला तोडायचा मोडायचा देखील प्रयत्न करत होती. बाकी सदस्य पाहिले तुम्ही, अरबाज एका साईडला होता, तो घनश्याम त्याच्या टास्कमध्ये होता, सुयश तर आजच्या टास्कमध्ये नव्हताच जवळपास. त्याच्यानंतर इरिना देखील नव्हती. आणि नंतर कोण राहिला आपला वैभव, तर वैभव तिकडेच होता आणि जान्हवी बाळा हातात घेऊन होती. त्यामुळे जान्हवीच्या अंगावर कोणी धावून गेलं नाही की त्या बाळाला फोडण्यासाठी या ग्रुपमधून. पण त्या ग्रुपमधून निक्की मात्र तिला जे करायचं होतं ते करत होती, काहीही तिच्या हिशोबानं करत होती. आणि तिची जी म्हणजे तिनं जे केलं ॲक्च्युली, तिच्यामुळे संपूर्ण घराला जवळपास बोलणं बसलं आहे. कारण काय ना, मानसिकता हे म्हटलं गेलं आहे तिथं बिग बॉसच्या घरामध्ये की तुम्ही माणूस म्हणून बरोबर नाही आहात. तुम्ही टास्क जरी बरोबर खेळला असाल तरी तुम्ही माणूस म्हणून बरोबर नाही आहे. कारण तुम्ही जे बिग बॉसच्या घरामध्ये बाळ आले होते, 2-2 पाहुणे आले होते, त्यांना तुम्ही हर्ट केले, जवळपास त्यांना तुम्ही तोडलंय, फोडलंय, मोडलंय. आणि तिथं आपण पाहिलं असेल ज्यावेळेस ती काय ती जान्हवी आणि दुसरी कोणाकडे ती योगिताकडे ते बाळ होतं, तर जान्हवीचं बाळ हे एकदम सेफ होतं. यांनी कोणीही त्या बाळाला धक्का लावला नव्हता बी ग्रुपमधून. पण ए ग्रुपमधून ज्या आपल्या योगिताच्या हातात बाळ होतं, त्या बाळाचे पाय तुटलेलं होतं, त्याच्या हातून कापूस बाहेर निघाला होता. म्हणजे त्या निक्कीनं सगळं केलं होतं, एकटीनं केलं होतं ते. तिला टास्क म्हणजे काय, मला असं वाटायला ती ओव्हर कॉन्फिडन्स जाऊन होऊन खेळायला लागली. तिला वाटायला लागले मला सगळं माहिती आहे, त्या हिशोबानं ती कसंही खेळते आणि ती जस्टिफिकेशन पण देते की हे जे आहे ते मी बरोबर केलं आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं की बिग बॉस जे आहेत ते लिव्हिंग रूममध्ये बोलवतात सगळ्यांना आणि तिथं सांगतात तुम्ही जे काही केलं आहे, टास्क खेळण्याच्या नादात तुम्ही माणुसकी विसरून गेला आहे, तुम्ही त्या बाळांना हर्ट केलं असं वगैरे सांगतात बिग बॉस. आणि तिथं निक्कीचं काय म्हणणं आहे की मी ठीक आहे हर्ट, सगळेजण म्हणतात की ह्या निक्कीनंच केलं आहे, बाळाचं टंगडं तोडलं, हे केलं ते केलं आहे. आणि त्याच्यावर निक्कीचं म्हणणं काय वर्षाताईंना की नाही का की निक्की तिथं वर्षाताई समजावून सांगत असतात बाळ म्हणजे काय असतं, कसं असतं ते सांगत असतं. आणि हिचं म्हणणं काय निक्कीबाईचं की ज्याला मूलबाळ नाही आहे म्हणजे त्यांना सांगायला नाही पाहिजे त्या गोष्टी, ज्यांना म्हणजे अशा टाईपमधून तिचा एक म्हणण्याचा मुद्दा असा होता की ज्याला मूलबाळ नाही आहे त्यांनी काय सांगायचं या गोष्टी, नाही का, त्यांना काय कळणार आहेत या सगळ्या गोष्टी, असं तिनं
वर्षाताईंना म्हटलं आणि तो जो मुद्दा आहे तो अंकितानं उचलला. ॲक्च्युली ते काही जास्त ऐकू आलं नव्हतं, पण मी रिपीट जाऊन बघितलं की खरंच असं काही बोलली का निक्की, आणि ते तिनं बोललेलं होतं. कारण बाकीच्यांचा एवढा मोठा आवाज होता त्यामुळे तिचा आवाज कुठेतरी छोटा आला, पण ते जे ऐकलं ते अंकितानं ऐकलं आणि तो पॉईंट तिथं धरला तिने. आणि ते बरोबर केलं की अंकिताने तो पॉईंट तिथं मुद्दा जो आहे तो उचलला की तू असं बोलू शकत नाही. जर एखाद्या स्त्रीला मुलगा नसेल, काही नसेल, तर आपण त्याला हिणवू शकत नाही किंवा त्याला काही बोलू शकत नाही. ते एखाद्या ज्याला मुलगा नाही आहे, मुलगी नाही आहे, बाळ नाही आहे, त्याला कळतं की आपलं दुःख काय, आणि तुम्ही जर वरून असं बोलत असाल तर ते पुढच्याला खूप लागतात त्या गोष्टी. त्यामुळे कुठंतरी एक माणुसकी दाखवली गेली पाहिजे असं कुठेतरी मला वाटतं. आणि त्या निक्कीनं ते ॲक्सेप्ट केल्यानंतर की माझ्याकडून चूक झाली, आणि त्याच्यानंतर जाऊन तिने काही वेळानंतर वर्षाताईंची माफी देखील मागितली. आणि ही माफी मागितली तिनं, ठीक आहे, पूर्ण झालं केलं, पण त्याच्या अगोदर ती माफी मागायला किंवा ॲक्सेप्ट करायला तयार नव्हती की मी हे काही केले म्हणून, असल्या काही गोष्टी बोलले म्हणून ॲक्सेप्ट करायला ती अजिबात तयार नव्हती. पण जान्हवी जी आहे तिला कळालेलं होतं की ती अशी बोलली, कारण ती तिच्या एकदम जवळ बसली होती. आणि त्याच्यामुळे ती जान्हवी स्वतः जाऊन वर्षाताईंची तिने माफी मागितली, बाकी सगळ्या सदस्यांची माफी मागितली की हे चुकून झालेलं आहे आणि तिच्या तोंडून असं गेलेलं आहे, त्यामुळे आम्ही माफी मागतो. पण निक्की मात्र त्यावेळेस आली नाही. नंतर ती आली आणि नंतर ज्यावेळेस अरबाजने तिला समजावून सांगितलं की काही असलं तरी तू तिची माफी माग, वर्षाताईंची माफी माग, जे आहे ते जे तू बोलले ते चुकीचं बोललेले, त्यामुळे तुला माफी मागावी लागेल. आणि त्याच्यानंतर जाऊन कुठेतरी मे बी वाटलं असेल निक्कीला की याच्यामध्ये आपल्याला भाऊच्या धक्क्यावर आपल्याला याच्यावर बोलणं ऐकावं लागेल, आणि जर मी आता बोलले नाही, सॉरी जर बोलले नाही, तर याच्यापेक्षा जास्त मुद्दा रितेश जो आहे तो मांडेल. त्याच्यामुळे कुठेतरी जाऊन हिने भीतीच्या याच्यामध्ये जाऊन तरी तिथं सॉरी म्हटलंय, कारण ती आतापर्यंत कधी कोणाला सॉरी बोललेलं नाही. तिनं वर्षाताईंना तर ती अजिबात सॉरी बोलणार नाही कशासाठी, पण आज तिने बोलले, माहीत नाही का कशासाठी आज तिनं असं काय एवढं मोठं पाऊल उचललं की आज तिला सॉरी म्हणावं लागलं. हां ठीक आहे. त्याच्यानंतर आपण येऊयात छोटा पुढारी, जे काही अंकिताचं आणि आपल्या DP दादांचं जे काही बोलणं चालू होतं की छोटा पुढारी जर पुढे दिसला की त्या अंकिताला असं वाटतं की त्याला एक कानाखाली लावावी, त्याला एक मारावं असं वाटतंय. आता ते अंकिताला असं का वाटायला लागले काय माहीत नाही आहे, कारण ज्या पद्धतीनं तो छोटा पुढारी ना मध्ये मध्ये येऊन काही बोलत असतो, काही चोंबडीगिरी असते ना, ते टाईपमधून त्याचं चालू आहे खरं तर. म्हणजे भांडण जर एका दोघां जणांचं दुसऱ्यांचं असेल तर या भावाला मध्ये उडी मारायची असती आणि मुद्दा त्यांचा मांडून द्यायचा असतो. याचं काही देणं घेणं नाही आहे. पण निक्कीताई कशी बरोबर आहे, अरबाज दादा कसा बरोबर आहे, त्याच्यानंतर वैभव भाऊ कसा बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला मांडायच्या असतात. त्यामुळे लोक काय आहे ना त्याच्यावर इरिटेट व्हायला लागलेत, घरातले देखील. आता आपण जर त्याला बाहेर बघितलं तर आपण देखील इरिटेट होतोयच, आपण तरी खूप दिवसापासून बोलतोय, पण आज घरातली लोक देखील त्याला इरिटेट झालेली आहेत. आज अंकिताचं असं म्हणणं होतं की मी जर तिथे थांबले असते तर मी त्याच्या एका कानाखाली लावली असते, अशा पद्धतीचं तिचं बोलणं होतं. काय कुठल्या लेवलचं इरिटेशन झालंय तिला माहीत नाही आहे, काय झालं काय नाही, कारण आपल्याला पण सगळं काही बिग बॉसच्या एपिसोडमध्ये दाखवलं जात नाही, त्यामुळे काही गोष्टी मिस होतात, त्या दाखवल्या जात नाहीत. त्यामुळे कुठेतरी वाटत असेल की काहीतरी असं झालं असेल ज्याच्यामुळे अंकिताला त्याचा खूप राग आला आहे. ती डायरेक्ट म्हणते की आज मला याच्या कानाखाली वाजवायची वाटत होते, कुठेतरी मी जर तिथे जवळ असते तर मी त्याच्या कानाखालीच लावली असते, त्यामुळे मी कुठेतरी लांब आले आणि त्याच्या खाली कानाखाली वगैरे काही मारली नाही, असं तिचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर इथे हिचं देखील म्हणणं होतं जान्हवीचं देखील की तिने देखील म्हणजे आपल्या आर्याने देखील जान्हवीच्या बाळाचं नाव घेतलेलं आहे, आणि तिथं असं म्हटलं जान्हवीचं बाळाचं नाव घेऊन की बघ तुझी आई कशी क्रूर आहे, बघ तुझी आई कशी आहे, अशी आहे तशी आहे, असं म्हटलं गेलं आर्याकडून. त्यावेळेस आर्याने देखील नंतर सुरुवातीला तर तिनं माफी मागितली नाही. आर्या मला अशी वाटायला लागली की ती ॲक्च्युली त्या ग्रुपसाठी बनली, जान्हवीच्या ग्रुपसाठी किंवा ती निक्कीच्या ग्रुपसाठी बनली, पण कुठेतरी जाऊन तिचं तिकडं जमलं नाही आहे म्हणून ती इकडं आलेली, आणि या ग्रुपमध्ये तिच्याकडूनही काही काही शब्द असे बोलले जात आहेत. आता इथं काहीच गरज नव्हती त्या जान्हवीच्या मुलाचं बाळाचं नाव घ्यायची, काहीच गरज नव्हती, पण तिने तिथं घेतलं आणि ठीक आहे. नंतर ती देखील सॉरी बोलली, तिचा देखील तिथंच मुद्दा संपला. मे बी हे पुढं जाऊन जसं की आपलं रितेश भाऊ आहेत ते हा मुद्दा उचलू शकतात, होऊ शकतं विकेंडच्या वारमध्ये काही. ठीक आहे.
त्याच्यानंतर आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलं असेल तर सगळा टास्क वगैरे संपला. त्याच्यानंतर येऊन सगळेजण बाहेर बसले होते. तेव्हा सूरजला जे आहे ते बिग बॉसची ट्रॉफी पाहिजे, पण आज सूरज कुठेही दिसलेला नाही, काही खेळताना दिसला नाही. ठीक आहे, तो सूरज त्या ग्रुपमध्ये जरी असला तरी सूरजने त्याचा जो गेम आहे तो खेळला पाहिजे. त्यानं त्याचं जे गेम आहे तो दाखवला पाहिजे. ठीक आहे, त्याला कोणत्याही ग्रुपमध्ये टाकलं तुम्ही, त्या ग्रुपमध्ये टाका किंवा या ग्रुपमध्ये टाका, त्यानं त्याचं काम केलं पाहिजे. त्यानं त्याचा जो टास्क आहे तो खेळला पाहिजे. त्यानं असं नाही केलं पाहिजे की त्या ग्रुपमध्ये टाकलं नाही म्हणून गेमच खेळायचा नाही. असं नाही होऊ शकणार ना भाऊ. तुला तुझी इंडिव्हिज्युअलिटी जी आहे, तुझा स्वतःचा जो गेम आहे तो दाखवायचा आहे. आज तुला चान्स होता की तुला तुझा गेम दाखवण्याचा एक चान्स होता, पण तो त्यानं दाखवला नाही. ठीक आहे, प्रत्येक वेळेस तुला काही त्याच ग्रुपमध्ये टाकणार नाहीत ते बिग बॉसवाले. कधी ना कधी या ग्रुपमध्ये, कधी त्या ग्रुपमध्ये, आणि ज्यावेळेस पण तू त्या ग्रुपमध्ये जाशील म्हणजे खेळणारच नाहीस का? असं नाही होऊ शकत ना. तू तुझा गेम तुला खेळावा लागेल, तरच तू लोकांना दिसशील. ठीक आहे, अनफेअर नको खेळू, पण जे पण आहे ते कर आणि आम्हाला दाखव. कारण आज जवळपास 2 दिवस झालं हा कुठेही दिसत नाही आहे सूरज. आणि सूरज जर असाच राहिला तर याला पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. लोक त्याला खूप सपोर्ट करतायत, पण दिसताना तो जरी दुसऱ्या ग्रुपमध्ये असला तरी खेळ असा की या ग्रुपमध्ये असल्यास म्हणजे या ग्रुपमध्ये असून नसला किंवा असला काय नसला काय त्याला फरक नाही पडला पाहिजे. त्याला ग्रुपचे सपोर्टची गरज नाही पडली पाहिजे. त्यानं त्याच्या हिमतीवर खेळलं पाहिजे कुठेतरी जाऊन, असं मला कुठेतरी वाटलंय. आणि त्यामुळे आज मी म्हणतोय की सूरजने खेळलं पाहिजे जर दुसऱ्या ग्रुपमध्ये गेला तरी. आणि सूरजनेच काय, कोणत्याही ग्रुपमध्ये गेला तरी त्यांनी त्यांचा इंडिव्हिज्युअल जो गेम आहे तो दाखवला पाहिजे. जरी त्यांच्यासोबत कोणासोबत पटत नसेल तरी देखील या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून आपण आपला खेळ ऑडियन्सला दाखवला पाहिजे. कारण आपण त्यांना वोट करतोय याच्यामुळेच की तुम्ही आतमध्ये खेळा, चांगलं दाखवा, चांगलं दिसा, तर आम्ही तुम्हाला वोट करू. जर तुम्ही दिसतच नसाल तर वोट कसं करायचं, कोणाला वोट करायचं, हा एक प्रॉब्लेम असतो. त्यामुळे सूरजने कुठेतरी अजून आपला जो गेम आहे तो सुधारला पाहिजे असं कुठेतरी मला वाटतंय. त्याच्यानंतर आता सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे तो आलेला आहे आपला, जो की आहे पॉवर कार्डचा. आणि पॉवर जी दिलेली आहे सगळ्यात सुरुवातीला पॉवर रूम ओपन केली नवी आणि त्याच्यामध्ये अरबाज आणि अभिजितला पॉवर कार्ड वापरायची एक संधी दिलेली. आता या पॉवर कार्डमध्ये काय होतं की तुम्ही जो दुसरा कोणताही सदस्य आहे त्याला सांगू शकता की घरामधलं काम करायचं नाही किंवा कोणाला तरी नॉमिनेशनमध्ये वाचवायचं. तर ऑब्व्हियसली तेच होतं की हे दोघंजण ही नॉमिनेशनमधून कोणाला ना कोणाला वाचवणार. आता अरबाजने तिथं निक्कीचं नाव घेतलं, निक्कीला वाचवलं त्यानं. जिथेही आता हा बघा अरबाजचं कसं आहे की निक्की आणि दुसरं कोण आहे आपला पुढारी, हे दोघं जण आहेत बिग बॉसच्या घरामध्ये. ठीक आहे, त्याने निक्कीला सेव्ह केलं, काही प्रॉब्लेम नाही. पण कोणीही त्या छोट्या पुढारीकडे पाहत नव्हतं. त्या पोराचं तोंड एवढं पडलं होतं की आता त्याला वाटलं की आता जर निक्कीताई इथून गेली तर माझं अवघड आहे खरं. त्या पोराचं तोंड पडलं होतं. त्याला बघून खरंच वाईट वाटायला लागलं की अरे म्हणजे निक्कीचं नाव घेतलं पण याचं घेतलेलं नाही आहे. आपण ते दोघंजणही त्याच्याशी खूप जवळीक आहे. ठीक आहे, मला त्याच्यात वाद नाही आहे, त्यानं त्याला कोणाला सेव्ह करायचं ते करायचं होतं. पण तोपर्यंत देखील त्या घनश्यामला कोणीही दया दाखवली नाही तिथं. निक्कीने देखील तिथं त्याला जवळ घेतलं नाही किंवा काही नाही. ती त्याच्या मजेत होती, खुशीत होती, उड्या मारत होती, असं तसं जे काही ती करत होती. पण तिनं अजिबात म्हणजे घनश्यामकडे पाहिलंच नाही, फक्त ती तिच्या धुंदीत होती. त्याच्यानंतर मग अरबाजने आपल्या अभिजितने देखील नाव घेतलं, तिथं पॅडीदादांचं नाव घेतलं. पॅडीनं त्याने हे केलं, नॉमिनेशनमधून काढलं. आणि हे इथं ठीक होतं कारण इथं जे सदस्य आहेत ते जवळपास सूरज नॉमिनेशनमध्ये होता, त्याच्यानंतर योगिता आहे नॉमिनेशनमध्ये, आणि त्याच्यानंतर अजून कोण आहे नॉमिनेशनमध्ये, पॅडीदादा होते. हे तिघंजण जवळपास होते नॉमिनेशनमध्ये. आणि तिकडून जे होते ते आपला निक्की आणि छोटा पुढारी होते. त्यामुळे याच्यामध्ये तो पॅडीदादांना सेव्ह करेल हे तर फिक्स होतं, कारण त्याचं आणि पॅडीदादांचं चांगलं जमतं. इकडे यांचं झालं, तिकडे काही घनश्यामला कोणी पाहिलं नाही, कोणी काही केलं नाही. पण त्याच्यानंतर सगळेजण नंतर अजून एक टास्क येतो की तुम्ही जे पण टीम जिंकलेली आहे त्या टीमने तिथं काय करायचं आहे की जे 50,000 जी बीबी करन्सी आहे ती घेऊन जायचं आहे आणि तिथं काय सांगतील त्या हिशोबाने तुम्हाला एक डिसिजन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यांच्या विचाराने तिथं वैभवला आतमध्ये पाठवलं जातं आणि वैभवला विचारलं जातं. त्याला 4-5 जवळपास डिलेमा दिले जातात, 4-5 ऑप्शन त्याच्याजवळ असतात. त्यातला तो ऑप्शन निवडतो की त्याला कोणाला सेव्ह करून कोणाला नॉमिनेट करायचा. हा 2 नंबरचा जो हे होता ऑप्शन होता ते निवडलेलं होतं. तर त्यानं तिथं जवळपास म्हणजे ग्रुपच्या अगेन्स्ट जाऊन कुठंतरी त्यानं एक डिसिजन घेतलेला आहे. त्याला माहीत होतं निक्की आणि अभिजितचं खूप जमतंय आणि जर मी अभिजितला केलं तर आपल्या ग्रुपमध्ये फाटाफूट होऊ शकते किंवा आपल्यावर याचं खूप मोठं जे नारळ आहे ते फुटू शकतं, हे त्याला माहीत होतं.
तरी देखील त्याने कुठेतरी जाऊन निक्कीच्या अपोजिटमध्ये जाऊन अभिजितला नॉमिनेट केलं आणि तिथं छोटा पुढारीला वाचवलं. आणि ज्यावेळेस छोटा पुढारीला वाचवलं त्यावेळेस कुठेतरी जाऊन निक्कीनं त्या छोटा पुढारीला आपल्या गळ्यात मिठी मारली किंवा त्याला वाटलं की हा चला आता कुठेतरी छोटा पुढारी झालाय. जर छोटा पुढारीला कोणी सेफ केलं नसतं तर काय होतं त्या छोटा पुढारीचं? तिथं काहीच नव्हतं, त्याचा काही फायदाच नाही आहे. सगळ्यात शेवटी छोटा पुढारी येणार आहे, त्याला कोणी तिथं भाव देणार नाही, काय नाही. फक्त जर आता ऑप्शन नव्हता तिथं म्हणून छोटा पुढारी झाला, नंतर दुसरा कोणीतरी झाला असता अजूनही त्या ग्रुपमध्ये जर दुसरं कोणी असतं तर छोटा. आणि जर गेम होता तो तर त्याला माहीत होतं निक्की घराच्या बाहेर जाणार नाहीये. तिथं कुठेतरी मला वाटलं की छोटा पुढारीला वाचवायला पाहिजे होतं अगोदर, कारण छोटा पुढारी डेंजर झोनमध्ये होता. आणि हे रितेशने देखील सांगितलं होतं की छोटा पुढारी, नंतर आपला निखिल आणि पॅडीदादा हे तिघेजण डेंजर झोनमध्ये आहेत. बाकीचे जे वरचे तिघेजण होते त्यांना वोट चांगले मिळाले होते. त्यामुळं अरबाजला देखील माहीत होतं की निक्की जी आहे ती सेफ होणार आहे काही झालं तरी. जर समजा दुसरा चान्सच भेटला नसता तर काय केलं असतं? मग प्रॉब्लेम झाला असता ना, तिथं प्रॉब्लेम झालाच असता. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की अरबाजने का निक्कीला सेव्ह केलं ते एक वेगळा मुद्दा आहे. निक्कीला फक्त याच्यामुळे सेव्ह केलं कारण निक्की त्याच्यावर नंतर भडकू नये आणि आपला छोटा पुढारी काही बोलणार नाही आहे, त्याचं डोकं काही चालत नाही आहे. निक्कीताई म्हणेल तसं आणि अरबाज भाऊ म्हणतील तसं, अशा पद्धतीने यांचा गेम आहे. त्यामुळे तिथं कुठेतरी असं वाटलं मला की हे जे लोक आहेत ना ते प्रायोरिटी पहिल्यांदा निक्कीलाच देणार आहेत. ते किती सेफ खेळू दे का असू द्या, कितीही काही असू द्या, तिची जी वोटिंग आहे ती नंबर 2ला आहे, तिला सगळ्यात जास्त वोट मिळत आहेत. तरी देखील अरबाजने कुठेतरी निक्कीलाच वाचवलं, त्याने तिथं डोक्याचा वापर केला नाही. आता यांना एवढं म्हणतायत हे लोक डोक्याचा वापर करा, हे स्वतः खूप जास्त डोक्याचा वापर करतायत, पण इथं का केला नाही? इथं त्यांना माहीत होतं की इथं छोटा पुढारी घराच्या बाहेर जाऊ शकतो, त्यामुळे त्याला वाचवू शकत होते, पण नाही केलं त्यांनी तसं. पण दुसरा ज्यावेळेस चान्स भेटला त्यावेळेस तिथं ऑप्शन नव्हता, त्यामुळे तिथं वैभवने त्याला वाचवलंय. त्याशिवाय तिथं छोटा पुढारीला कोणीही जास्त भाव देत नाही, फक्त ऑप्शन नसल्यामुळे त्यांनी त्याला तिथं काय केलंय? वाचवलेलं आहे. आता इकडच्या जर याच्यामध्ये पाहायला गेलो आपण तर पॅडी आणि जो निखिल आहे ते याच्यामध्ये डेंजर झोनमध्ये, तर तिथं एकदम बेस्ट झालं की तिथं त्यांनी पॅडीदादांना जे नॉमिनेशनमधून वाचवलं, त्यामुळे तो डिसिजन मला करेक्ट वाटला. पण इकडं कुठंतरी असं वाटलं की निक्कीला खूप जास्त प्रायोरिटी दिली जाते. एवढी कॉन्टेस्टंट जी स्ट्रॉंग आहे तरी पण तिला का वाचवायचं? माहिती आहे ना ती घराबाहेर नाही जाणार. तरी देखील या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत बिग बॉसच्या घरामध्ये. त्याच्यानंतर आपला जो हा आहे वैभव आहे तो जातो आतमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये, ज्या डिलेमामध्ये पॉवर कार्ड वापरतो आणि अभिजितला तिथं नॉमिनेट करतो आणि तिथून वाचवतो छोटा पुढारीला. आता इथं देखील निक्कीला या गोष्टी खटकलेल्या आहेत. ती म्हणते अभिजितला का केलं नॉमिनेट? काय गरज होती? तिथं तो वर्षाताईंना करू शकत होता. तिथं तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आर्यासोबत, पूर्ण टीमला आर्यासोबत प्रॉब्लेम, तरी देखील त्यांना आर्याला नॉमिनेट नाही केलं तिथं, पण अभिजितलाच का केलं? कारण अभिजितचं आणि तिथं निक्कीचं काहीतरी जमतंय आणि त्याला जाऊन अरबाजने देखील कुठेतरी काहीतरी त्याला सांगितलं असेल, मे बी दाखवलं नसेल किंवा काही असेल, कारण या दोघांच्या थिंकिंग जवळपास एक आहेत. त्यामुळे त्या हिशोबानं तो वागणार आहे अभिजितला. त्यामुळेच त्याने नॉमिनेट केलं असेल की बाबा या अभिजितला आपण दाखवूयात की काय आपण काय नाही ते. कारण तिकडे नॉमिनेट करण्यासारखे अजूनही कॉन्टेस्टंट होते, वर्षाताई होत्या, तिकडं आर्या होती. आर्याचं तर यांच्यासोबत अजिबात जमतच नाही आहे, तरी देखील त्या आर्याला ते नॉमिनेट नाही केलं तर अभिजितला केलं. त्यामुळे यांच्यामध्येच आता कुठंतरी एक फाटाफूट पडण्याची अजून जास्त शक्यता आहे. कारण ही जे डिसिजन आहे ते वैभवचं जे डिसिजन आहे ते निक्कीला अजिबात पटलेलं नाही आहे. आणि ती उद्याच्या एपिसोडमध्ये जर पाहायला गेलो आपण तर ती कुठेतरी हा मुद्दा उचलणार आहे आणि ती वैभवला या गोष्टी विचारणार आहे. आता उद्याच्या एपिसोडमध्ये नेमकं काय होतंय, कसं होतंय, काय होतंय ते उद्या आपल्याला पाहायला भेटेलच. पण जे आजचे जे नॉमिनेटेड कॉन्टेस्टंट आहेत ते आहेत सूरज, अभिजित, योगिता आणि निखिल. हे जे 4 कॉन्टेस्टंट आहेत ते झालेले आहेत नॉमिनेट. तर आता याच्यामध्ये तुमचा सपोर्ट कोणाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.